नमस्कार सर्वांना. वृषाली किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत तांदूळाची भाजी. अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे ही आणि पावसाळ्यात आपल्याला इझिली अवेलेबल होते. तर आपण एक जुडी तांदूळ घेतला आहे. आता तो आपण गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात. आता तो मी एका गरम कढईत पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तो 2-3 मिनिटासाठी टाकून धुवून घेऊयात. आता त्याचं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊयात. आता यामध्ये आपण भाजी थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. आता एक कढई आपण घेतली, त्यामध्ये आपण तेल ॲड करू. तेल ॲड केलं. आता त्यामध्ये आपण जिरं मोहरी ॲड करूयात आणि त्यानंतर थोडासा हिंग ॲड करायचा. आता जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कांदा कापून त्यामध्ये टाकायचा. बघू शकता तुम्ही. आता कांदा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता ॲड करणार आहोत लसूण. तर लसूण आपण त्यामध्ये ॲड केल्यानंतर छान आपण ते चाळून घ्यायचं. तो कांदा छान गुलाबी रंगावर येतो. आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 3 ते 4 हिरव्या मिरच्या. आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये ॲड करू अर्धा चमचा हळद. तर कांदा ते छान गुलाबी रंगावर आले. आता आपण जी भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे तर ती त्यामध्ये आपण ॲड करायची. आणि सर्व छान मिक्स करून घेऊ. आणि त्यामध्ये आपण दाण्याचं कूट 2 चमचे आपण ॲड करू. भाजलेले जे शेंगदाणे असतात त्याचं आपण जे कूट बनवून ठेवतो ते कूट आपण त्यामध्ये ॲड करायचं की त्यामुळे भाजीला छान अशी चव येते. आता त्यामध्ये आपण चवीपुरता मीठ ॲड करू. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटासाठी छान वाफ काढून घेऊयात. त्यानंतर तुम्ही बघू शकतात भाजी छान शिजली आहे आणि चवीला पण खूप अप्रतिम अशी लागते आणि तितकीच ती पौष्टिक पण आहे. बघू शकता तुम्ही किती छान भाजी बनवून आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा.